अनेक संघटनांची माहिती राष्ट्रीय खेळाडू यावेळी भद्र एशियन गेम्समध्ये ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं देशाच्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय खेळाडू विशाल माने आज सुद्धा या ठिकाणी खेळतात रोहित राणा जे क्रिकेट पॅकेज कैप्टन भाई पटेल आपल्या देशात यापूर्वी दुसरा प्रकार दिलेला आहे महिलांच्या कॅटेगरी करताना आपल्या तिसऱ्या प्रकारचा त्वरित आपला कर्ज घेऊन आपण पिढ्याने उपस्थित राहायचं तर पुरुष देखील बँक ऑफ बरोडा महिला आहे आपल्या यापूर्वी दुसरा प्रकार दिलेला आहे आपल्याला त्यासाठी आपण काही दुसरी तयारी करून पुरुष महिलांवरती तिसरा प्रकार दिल्यानंतर उपस्थित राहायचो One point bonus point.
एवढं सांगणं सर्वांचं आपलं सांगणं याचं आपण लक्ष पाहणार संपूर्ण असतो सुरत क्रीडामध्ये मुंबई उपनगर जिल्हा मुंबई शहर आपल्याला यापासून घेण्यासाठी दुसरा पुकार दिलेला आहे आपल्या विकत आपण पहिली दिवशी तयारी करून खेळ क्रमांक 2 वर आज सामना संपल्यानंतर आपण यायचं स्वराज्य क्रीडामध्ये मुंबई उपनगर जिल्हा मुंबई शहर नंबर 3
या प्रकारच्या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक स्वागत पंचगणी व्यापाराच्या वतीने आपला हार्दिक स्वागत. सर
आपला सामना नंबर 2 वर सातारा जिल्हा सूर्यपूर जे पदाधिकारी सन्माननीय अशोक चव्हाण साहेब तसेच शिंदे संजय शिंदे साहेब त्याचप्रमाणे नंदकुमार वाघ यांचं पाचगणी व्यायाममंडळाच्या या ठिकाणी हार्दिक सुस्वागत करण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिजामाता मुंबई शहर आपल्याकडे नंबर 2 वर घेण्यासाठी तिसरा अंतिम पुकार आपल्या विविध प्रकारच्या मैदानात आपण घ्यायचे. तरुण बँक ऑफ बरोडा मिडलँड आपला घेण्यासाठी दुसरा पुकार नंबर 3 वर सेंट्रल बँक इंदूच्या हॉस्पिटल आपला घेण्यासाठी पहिला पुकार नंबर 1 वर सेंट्रल बँक इंदू हॉस्पिटल आपला घेण्यासाठी पहिला पुकार नंबर 1 वर बँक ऑफ बरोडा आणि मिडलँड आपल्या घेण्यासाठी दुसरा पुकार क्रमांक 3 वर स्वराज्य आणि जिजामाता आपला तिसरा व अंतिम पुकार क्रमांक 2 वर आपल्या क्रमांक 2 कडे यायचे आणि ते मान्यवर या ठिकाणी या मैदानावरती आम्हाला भेटलेला आणि मनापासून आभार मानतो. सन्माननीय नितीन काका पाटील सदर जिल्हा मतदार बँकेचे चेअरमन आणि जननायक आमदार सन्माननीय मकरंद पाटील यांचे बंधू तसंच शिवराजकडे आपल्याही मनापासून धन्यवाद. प्रतिस्पर्धी आणि डॉक्टर राजेंद्र टाकळकर आपल्या सर्वांचा मनापासून आभार. आपल्या या ठिकाणी आल्यानंतर या मंडळीच्या वतीने आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद व आपलं स्वागत. आपण पाहतो अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले या मैदानाने आणि स्पर्धा घडवण्याची याचा वाटा आहे. या स्पर्धेचे या मंडळाचे अध्यक्ष नारायण काटोडे प्रभू शेख पिल्लारे राजू शेख राजपुरे शेखर कासरे शेखर पिल्लारे प्रवीण पिल्लारे आपल्या सर्वोच्च मान्यवरचा संपूर्ण निरीक्षकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. ऐतिहासिक साहित्य आम्हा सर्व खेळाडूंनी या ठिकाणी खेळण्याची संधी दिली. आपल्या परिषद सर्वांना मनापासून आभार. स्वराज्य मुंबई उपनगर जिजामाता संघ मुंबई शहर आपल्या आपण 2 तास आपल्याला जिजामाता मुंबई शहर स्वराज्य मुंबई उपनगर
बोनस घे मग इथे घ्या बोनस हा मुंबई शहर माझ्या आपल्या विरोधी सर्व मैदानावर उपस्थित आहे. आपण त्वरित आपण जिल्हा मुंबई शहर
दगड साहेब या पब्लिक विकास स्पर्धेचा आपलं म्हणतो साहेब एकच म्हणणं की प्रत्येक ठिकाणी राज्याचे ऑलिम्पिक स्पर्धा होतात पण या ठिकाणी खेळाडू यायला इच्छुक असतात कारण कुठली प्रकारची गैरसोय होत नाही छोटी छोटी गोष्टींवरती पूर्ण संपूर्ण या ठिकाणी जेवढे आपल्या प्रज्वल मंडळाचे पदाधिकारी लक्ष देतात डॉक्टर आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण खेळाडू नमस्कार आज पाचजणी या ठिकाणी ज्या कबड्डीच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या क्रीडा स्पर्धाचे आयोजक जे आहेत त्याच्यामध्ये नानासाहेब कासोदे साहेब त्याचबरोबर आमचे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत नितीनजी भिलारे आमचे प्रशांत भिलारे त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते आता टॉप झाला किंवा शुभारंभ केला असं म्हणूया ते आमच्या बँकेचे मार्गदर्शक संचालक चेअरमन नितीन काका पाटील त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप भिलाटे जिल्हा बँकेचे संचालक आमचे सरडेकर साहेब शिवराजे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याचबरोबर आपण जे महाराष्ट्र राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले सर्व क्रीडाप्रेमी क्रीडा खेळाडू मित्र बंधू आणि भगिनींनो तर म्हणजे आज जवळपास 80 वर्षापूर्वी कैलासवासी कलंबे गुरुजी यांनी जी सुरुवात केली कबड्डीच्या या खेळास आणि त्याला बिहारी गुरुजींनी साथ दिली ती आत्ता अवैधपणे चालू 80 वर्ष आणि ती नंतर जरा कैलासवासी बाळासाहेब भिलारे यांनी सांभाळली आणि एक राज्यस्तरीय स्पर्धेत अत्यंत चांगल्या पद्धतीनं आयोजन केलेलं आहे हे आयोजन करताना अत्यंत चिकित्सक आणि चांगल्या पद्धतीने खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे पाचजणी व्यायाम मंडळ या ठिकाणी आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते कबड्डीच्या बोलायचं झालं तर फार मोठी पार्श्वभूमी कबड्डीला अनेक वर्षापूर्वीपासून या महाराष्ट्रामध्ये कबड्डीचा खेळ खेळला जातो या खेळामध्ये अत्यंत प्रावीण्य असतं अत्यंत खरं खेळाची कसोटी असते त्याला उत्तम प्रकारे व्यायाम आणि शरीर असणं आवश्यक आहे शरीर किती मोठं आहे त्याच्यापेक्षा शरीराच्या हालचाली कशा होतात ते फार महत्वाचे आहे आता खरं सांगायचं म्हणजे मी सुद्धा युनिव्हर्सिटीचा चॅम्पियन होतो देशभर कबड्डी खेळलेलो आहे मी सुद्धा अनेक राज्यामध्ये गेलेलो आहे या कबड्डीमध्ये जसं खेळाडू महत्वाचे तसे पंच सुद्धा महत्वाचे असतात कारण त्यांचा निर्णय ह्या खेळाडूंच्या भवितव्यावर विजयावर अवलंबून असतो आणि म्हणून मला या ठिकाणी राजेश राजपुरेंनी जी संधी दिली त्या ठिकाणी येण्याची बोलण्याची कारण मी दापोली विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटी चॅम्पियन असताना या खेळाला खरं 30 वर्षापूर्वी तेवढंच महत्व नव्हतं पण नंतर प्रो कबड्डी किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून शासनाने फार मोठी चालना दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा अग्रेसर आहे कबड्डीमध्ये आणि आपल्या सर्वांचं त्याचं योगदान आहे मोठं महाराष्ट्रातून आलेले असतील पोलीस दल आहे पेट्रोलियम प्रामुख्याने महिला ज्या आहेत त्यांचा अत्यंत नेतृत्वाचा खेळ आम्हाला पाहायला मिळाला मित्र अजून 4 दिवस स्पर्धा आहे जे पराभूत झालेले त्यांना शुभेच्छा आणि जे विजय होत आहेत जे विनर्स आहेत त्यांना पुढच्या काळासाठी शुभेच्छा देतो सातारा जिल्हा बँक खेळाडूंना फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असतं आमचे नितीन काका मकरंद बाबा रामराजे साहेब सुरेंद्र बाबा ही सगळी मंडळी जे जे खेळाडू आहेत त्यांना आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये जे नॅशनल गेले नॅशनल लेवल किंवा राज्यस्तरीय गेले त्यांना महत्वाची अशी मदत केलेली आपणही अशा पद्धतीने चांगला खेळ करा निश्चित शासन आणि आमची बँक आपल्याबरोबर राहील राजेश पुरे कासोडे सगळ्या सर्व मंडळींनी जे आयोजन केलेलं आहे तर सर्व खेळाडूंना तुमच्या वाटचालीत शुभेच्छा देतो अशीच आपण खेळामध्ये प्रगती करायला महाराष्ट्राचं देशाचं नाव वाढवायची अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू आपण आशिष चव्हाण आपल्याला आपण शुभेच्छा नमस्कार मी प्राध्यापक अशोक चव्हाण पाचगणीच्या या क्रीडांगणावर पहिल्या सामना मी 1976 साली खेळला बेलुसुरी येथे भिलारे गुरुजी होते आमच्याकडे तो भाग वेगळा शामराव आष्टेकर स्वतः म्हणजे शामराव आष्टेकरांनी आम्हाला रस्ता